नमस्कार, माझं जीवन या चॅनेलमध्ये परत एकदा मी तुमचं मनापासून स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? मजेत तर आहात ना? तुमच्या जीवनातील या गोष्टींना फॉलो करा, मग पहा कोणाचीही हिंमत होणार नाही तुम्हाला दुखी करण्याची. आपण आपल्या जीवनातील काही गोष्टींना ॲक्सेप्ट करत असतो तर काही गोष्टींना करत नसतो. काही गोष्टींसाठी आपण खूप दुःखी असतो तर काही गोष्टींसाठी आपण खूप हॅपी असतो. तरीही तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे या गोष्टींना जर फॉलो केलात ना, तर कोणाचीही हिंमत होणार नाही तुम्हाला दुखी करण्याची. तर चला, ते गोष्टी कुठल्या आहेत पाहूयात. तर सर्वात पहिली गोष्ट ही आहे, तुम्ही जसे आहात तसे स्वतःला ॲक्सेप्ट करा. तुमचं राहणीमान असेल किंवा तुमच्या बोलण्याची पद्धत असेल किंवा तुमच्या दिसण्यावरून असेल, तुम्ही जसे आहात तसे स्वतःला सांगा, मी जसे आहे तसे खूप छान आहे. आता समजा मी तुम्हाला एक छोटंसं एक्झाम्पल देते. तुमचा हाईट खूपच कमी आहे, इतरांपेक्षा खूपच तुमचा हाईट कमी आहे. मग त्यावेळी लोक तुम्हाला टोमणे मारत असतात, काहीही बोलत असतात, ज्याच्याने तुम्हाला खूप हर्ट होत असतं. अगोदरच तुम्ही स्वतःच्या हाईटला घेऊन खूपच दुःखी असता, वरून फ्रेंड सर्कलमधील काही व्यक्तींचे टोमणे हे तुम्हाला अजिबात सहन होत नाही आणि याला तुम्ही बदलूही शकत नाही. बरोबर ना? जर हे शक्य असलं तर तुम्ही तेही करू शकला असता, पण आपण ते करू शकत नाही कारण आपल्या हातामध्ये ते नाही. तर देवाने दिलेलं शरीर आहे, आपण यामध्ये काहीच करू शकत नाही. फक्त एक गोष्ट आपण करू शकतो, त्याला आनंदाने ॲक्सेप्ट करा. मी अशीच आहे आणि अशीच मी खूप छान आहे. मग पहा, लोक काहीही म्हणतील, काहीही बोलतील, तुम्हाला याचा काहीच फरक पडणार नाही. एकदा करून पहा. तर काही व्यक्तींना हे जमत नाही, कारण ते नेहमी स्वतःबद्दल चुकीचा विचार करत असतात की मी छान नाही, मी हुशार नाही. नेहमी स्वतःबद्दल निगेटिव्ह विचार करत असतात. त्यावेळी लोकही तुमच्याबद्दल तेच विचार करत असणार ना. म्हणून तुम्ही जसे आहात तसे स्वीकारा. मग नंतर पहा, कोणी काहीही म्हणो, तुम्हाला 1% देखील फरक पडणार नाही. तर शेवटी माझं सांगण्याचा अर्थ एकच आहे की स्वतःवर प्रेम करा. तर दुसरी गोष्ट ही आहे, तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. हे खूप गरजेचं आहे. आपलं जर आरोग्य व्यवस्थित असेल ना, तर आपण काहीही करू शकतो. अगोदर आरोग्य सांभाळा, मग नंतर काहीही करा. तर तिसरी गोष्ट ही आहे, कुठल्याही व्यक्तीमधील चुका दोषांना शोधत बसू नका. कारण काही व्यक्तींना खूप सवय असते दुसऱ्यांमधील गुण दोषांना शोधत बसणं. तो तसा आहे, तो असा आहे. अगोदर आपण कसे आहोत ते पहा. आपल्यामधील चुकांना कमी करण्यामध्ये वेळ घालवा, त्यांना सुधारा, दुसऱ्यांच्या नाही. तर चौथी गोष्ट ही आहे, आपल्या मनाला ज्या गोष्टी आवडतात, जे काम करण्यात आपल्याला आनंद भेटत असतो, तेच काम करा. कारण तुम्हाला त्यामध्ये आनंदही भेटेल आणि तुमचं मनही त्यामध्ये व्यस्त राहील. जबरदस्तीने नाईलाजाने कुठलंही काम करू नका. त्यामध्ये तुमचं मन कधीच रमणार नाही आणि त्यामध्ये तुम्हाला आनंदही भेटणार नाही. तुम्हाला जे आवडतं तेच करण्याचा प्रयत्न करा. तर पुढची गोष्ट ही आहे, नेहमी पौष्टिक आहारच घ्या. बाहेरचं खाणं टाळा. जितकं होईल तितकं शुद्ध घरचं अन्नच घ्या. सर्वात शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा गोष्ट, आपल्या मनावरती कुठल्याच गोष्टीचा भार ठेवू नका. म्हणजे आपल्या मनावरती खूप गोष्टीचा भार असतो. त्याने मला असं बोललं, त्याने माझ्यासोबत असं केलं. हा भार आपण कधीच कमी करण्याचा प्रयत्न करत नाही. उलट हा भार वाढवण्यात मदत करत असतो, पण कमी करण्यात नाही. आपल्या मनाला त्रास होईल असे राहू नका, असे कोणासोबत वागूही नका. मनावरती कुठलंही ओझं जास्त काळ ठेवू नका. हा तुमच्यासाठी खूप घातक आहे. जितकं होईल तितकं विसरण्याचा प्रयत्न करा. तर हे पहा, या जगात प्रत्येक व्यक्तीला आनंद हवा असतो. काही गोष्टी आपल्या हातामध्ये असतात तर काही गोष्टी देवाच्या हातामध्ये असतात. आणि ज्या गोष्टी आपल्या हातामध्ये आहेत त्यामध्ये आपल्याला आनंद शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. शेवटी एकच, इतरांना आनंद द्या आणि त्यांच्याकडून आनंद घ्या, यामध्येच आनंद आहे.
तर आजचा हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करणार आहे. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. नेहमी खुश रहा, हसत रहा आणि पॉझिटिव्ह रहा. बाय.